अयोध्येतील राम मंदिर कार्यशाळेला आकर्षक रोषणाई करण्यात आलेली आहे। राम मंदिर कार्यशाळेमध्ये राम मंदिराचे दगड घडवण्याचं काम सुरू आहे। राम मंदिराचं गेल्या 30 वर्षांची या दगडांची प्रतीक्षा पण संपणार आहे। राजस्थानमधील बन्सी पहारपूर या ठिकाणाहून 1989 साली हे दगड आणण्यात आले होते आणि 22 जानेवारीच्या निमित्तानं या कार्यशाळेतील दगडांना पण आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी प्रदीप कापसे यांनी। राम मंदिराची असणारी जी निर्माण कार्यशाळा आहे त्या कार्यशाळेमध्ये आपण पाहतोय की विद्युत अशी रोषणाई जी आहे ती करण्यात आलेली आहे आणि येणाऱ्या प्रत्येकाचं मन आकर्षून घेताना पाहायला मिळते। हेच दगड जे आहेत त्या दगडांवरती नक्षीकाम करण्यात आलेलं होतं, जे दगड राम मंदिरासाठी वापरले गेलेले आहेत। राजस्थानमधल्या बन्सी पहारपूर या ठिकाणाहून हे दगड जे आहे ते गेल्या अनेक वर्षांपासून या ठिकाणी आणण्यात आलेले होते, ज्याच्यावरती नक्षीकाम सुरू होतं आणि आपण पाहतोय की हे अखेर आता राम मंदिर जे आहे ते उभं राहतंय। मात्र जी दगड अनेक वर्षांपासून प्रतीक्षा करत होती की आपण सुद्धा राम मंदिराचा भाग व्हावा, जी काही दगड राम मंदिरासाठी वापरली गेलेली आहेत, मात्र ज्या दगडांवरती नक्षीकाम झालेलं आहे त्याच्यावरती आपण पाहतोय की आकर्षक अशी विद्युत रोषणाई जी आहे ती या ठिकाणी करण्यात आलेली आहे। अनेक वर्षांपासून जवळपास 30 वर्षांपासून अनेक कारागीर जे आहेत ते याच राम मंदिराच्या निर्माण कार्यशाळेमध्ये राहत आहेत, या दगडावरती संस्कार करतायत आणि जी घडवलेली दगडं आहे ती दगडं आता राम मंदिराचा खरं तर पाया झालेली आहेत। म्हणून या दगडांचा सन्मान करण्यासाठी आपण पाहतोय की विद्युत अशी रोषणाई जी आहे ती या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि संपूर्ण राम मंदिर कार्यशाळेला एक झळाळी मिळालेली आहे। कॅमेरा पर्सन राकेश सोनवी, प्रदीप कापसे, TV9 मराठी, अयोध्या।